माझं नाव आहे विनायक महादेव निटवे. मी आपल्या VMN स्टडी ग्रुपमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपली जी सिरीज चालू आहे IPC भारतीय दंड संहिता, त्याचं आपण पुढचं लेक्चर आज घेऊन येत आहोत. यामध्ये लक्षात ठेवा, मागचं जे लेक्चर झालं त्यामध्ये आपण पार्ट 4 ऑफ द IPC भारतीय दंड संहिता प्रकरण 4 जे आहे त्या प्रकरण 4 बद्दल, चॅप्टर 4 जे आहे प्रकरण 4 बद्दल आपण काही केली चर्चा केली. या प्रकरण 4 मध्ये 76 ते 106 ही कलम आहेत लक्षात ठेवा. आणि यामध्ये जनरल एक्सेप्शन्स म्हणजे सर्वसाधारण अपराध जे आहेत त्या सर्वसाधारण अपराधाबद्दल काय केलेले आहे, चर्चा केलेली आहे. आज आपण ह्या सर्वसाधारण अपराध जे 76 ते 106 पर्यंत दिले आहेत त्यामधील आपण आज काय बघणार आहोत तर आत्मसंरक्षणाचा अधिकार किंवा खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो असतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. यामध्ये खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो आहे ते या प्रकरण क्रमांक 4 चॅप्टर 4 ऑफ द IPC मध्ये आहे लक्षात ठेवा. आणि हे कलम कुठून कुठपर्यंत 96 ते 106 एवढे कलम जे आहेत ते खाजगी बचाव करण्याच्या अधिकारा संदर्भात आहेत. मग खाजगी बचाव करण्याचा अधिकार आणि आत्मसंरक्षणाचा अधिकार जे आहे त्याबद्दल चर्चा करताना आपण पहिलं कलम जे घेणार आहे, फर्स्ट सेक्शन जे बघणार आहे ते कोणतं बघणार आहे तर कलम 96 पासून सेक्शन 96 ऑफ द IPC याच्याबद्दल चर्चा करणार आहे. आता सेक्शन 96 काय म्हणतं बघा. सेक्शन 96 जे आहे ते राईट ऑफ द प्रायव्हेट डिफेन्स देतं तुम्हाला. म्हणजे हे नथिंग इज अन ऑफेन्स, nothing is an offense which is done in the exercise of the right of the private defense असं म्हटलेलं आहे इथं. म्हणजे एखादा व्यक्ती बचाव करण्यासाठी एखादी जर कृती करत असेल तर तो काय होणार नाही, स्वतःचा बचाव करण्यासाठी जर कृती करत असेल तो ऑफेन्स होणार नाही, गुन्हा होणार नाही असं यामध्ये दिलेलं आहे. 96 जे आहे कलम 96 मध्ये काय दिलेलं आहे तर स्वतःचा बचाव करण्यासाठी एखादा व्यक्ती जर एखादी कृती करत असेल तर ते गुन्हा होणार नाही असं इथं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा. म्हणजे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे त्याबद्दल दिलेलं आहे. पण पुढं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा इज सब्जेक्ट टू द लिमिटेशन इम्पोज्ड. पुढं काय म्हटलेलं आहे याच्यावर काही लिमिटेशन्स आहेत लक्षात ठेवा. ते लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स बघणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा बचाव करण्यासाठी एखादी जर कृती केली ती कृती आहे ती गुन्हा मानण्यात येणार नाही, सब्जेक्ट टू द सर्टन लिमिटेशन्स. काही लिमिटेशन्स आहेत त्यांना ते लिमिटेशन्स आहेत ते त्याच्यावर लागू होणार आहेत. पण स्वतःचा बचाव करण्यासाठी कृती केलेली काय गुन्हा ठरणार नाही असं 96 मध्ये सांगितलेलं. आता ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आता बघू आपण पहिल्यांदा ही जे आहे खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो त्यावर लिमिटेशन्स काय आहेत, ठीक आहे, त्यावर लिमिटेशन आहेत किंवा त्या कृत्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे 96 कलममध्ये, ठीक आहे. आता यामध्ये पहिलं म्हणजे आपण थोडक्यात सांगितलं की आत्मसंरक्षणासाठी केलेली कृती हा गुन्हा ठरत नाही. थोडक्यात आपण म्हणूया 96 मध्ये दिलं आहे आत्मसंरक्षणासाठी केलेली कृती गुन्हा ठरत नाही. पुढे लक्षात ठेवा हे जे आहे यामध्ये मग काही गोष्टी सांगितल्या लिमिटेशन्स आहेत. तर लक्षात ठेवा पहिली एक गोष्ट आहे आत्मसंरक्षण काय असेल हे कोण ठरवतं, हे परिस्थिती ठरवणार. पहिलं त्यामध्ये जे स्वरूप असणार आहे त्या कृत्याच्या स्वरूपामध्ये आत्मसंरक्षण कोण ठरवणार तर ती परिस्थिती ठरवणार. दुसरा मुद्दा, जो व्यक्ती हल्ला करतो त्या व्यक्तीला हा अधिकार नसणार आहे. स्वतः व्यक्ती हल्ला करायला गेला आणि तोच म्हणतो की मी आत्मसंरक्षण करत आहे तर हा त्यामध्ये येत नाही, त्याचा गुन्हा मानला जाणार. ह्या अपवादामध्ये 96 जे आहे ते 96 अपवादामध्ये येत नाही लक्षात ठेवा, ठीक आहे. तिसरं, एखाद्या अफवेवर आधारित किंवा एखाद्या भाकितावर आधारित हा तुम्हाला अधिकार मिळत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती मला मारू शकतो म्हणून मी आत्मसंरक्षणासाठी त्याला जाऊन मारतो हे जे आहे हे इथं गृहीत धरलं जात नाही लक्षात ठेवा. कारण अफवावर आणि भाकितावर आधारित तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार नसायला पाहिजे. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आत्मसंरक्षणाचा अधिकार कोण ठरवणार, ती परिस्थिती ठरवणार आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या बचावासाठी तुम्ही जी कृती करणार तो गुन्हा ठरणार नाही. म्हणजे पहिली महत्त्वाची आहे परिस्थिती. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा 96 नुसार तर काय आहे, हल्ला जो करत असतो त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार नसतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा सांगितला, हा जो आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो कशावर असणार आहे तर हा जो आहे अफवा किंवा एखाद्या भाकितावर आधारित नसणार आहे लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये आपण बघतो, कशामध्ये आत्मसंरक्षणाच्या संदर्भात बघतो लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये तुम्ही थोडंसं बारीक रीतीने जर विचार केला तुम्हाला कळेल लक्षात ठेवा इथं कुठंही इथं व्याख्या जी आहे ती व्याख्या दिलेली नाही. आत्मसंरक्षणाचा अधिकार म्हणजे काय, व्याख्या दिले का, डेफिनेशन दिलेली आहे का, तर याची डेफिनेशन जी आहे ती इथं कुठंच दिलेली नाही. लक्षात ठेवा एक केस आहे लक्षात ठेवा, गोपाल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केस. बघा ही केस खूप महत्त्वाची आहे. आता ह्या 96 मध्ये फक्त सांगितलेलं आहे आत्मसंरक्षण करताना केलेली कृती गुन्हा ठरणार नाही एवढं सांगितलं.
आणि सांगितलंय आत्मसंरक्षण कसं ठरणार, परिस्थितीवर ठरणार. हल्ला करणाऱ्या व्यक्ती जो असणार आहे त्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार नसणार. आणि तिसरा गोष्ट काय सांगितलंय, अफवावर आणि भाकितावर आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो त्याच्यावर अवलंबून नसणार आहे. लक्षात ठेवा, या 3 गोष्टी यात सांगितल्यात. व्याख्या तर कुठं सांगितलेलं आहे का आत्मसंरक्षणाची, तर आत्मसंरक्षणाची व्याख्या तर कुठेही सांगितलेली नाही आहे. तर एक केस आहे, लक्षात ठेवा, ही केस 2013ची आहे, गोपाल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. ही केस बघू आपण, गोपाल वर्सेस राजस्थान, ही केस 2013. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे, सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट जे आहे ते सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, हे सुप्रीम कोर्टनं काय सांगितलंय, सुप्रीम कोर्ट म्हणतंय लक्षात ठेवा, सेक्शन 96 जे आहे, कलम 96 जे आहे, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ते देतं, पण त्यामध्ये कुठेही व्याख्या दिलेली नाही आहे. ठीक आहे, पुढं काय म्हणतं, डिसाइडिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. जर तुम्ही आत्मसंरक्षणाच्या अधिकाराबद्दल निर्णय घेणार असेल तर ते कशावर ठरणार आहे, तर तिथल्या वस्तुस्थिती किंवा परिस्थितीवर ठरणार आहे. लक्षात ठेवा, वस्तुस्थिती किंवा कशावर ठरणार आहे, परिस्थितीवर ठरणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, हे जे आहे म्हणजे याची व्याख्या पण इथं नाही दिलेली नाही आहे. आणि हे कशावर ठरणार आहे, प्रत्येक केस टू केस हे चेंज होणार आहे, प्रत्येक परिस्थितीमध्ये ते बदलत जाणार आहे, असं सुप्रीम कोर्टनं गोपाल वर्सेस राजस्थान या केसमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हे 96 मध्ये व्याख्या त्याची दिलेली नाही, त्याचं डेफिनेशन दिलेलं नाही आहे. आणि हे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सची व्याख्या कशी ठरणार, कशी होणार, तर गोपाल वर्सेस राजस्थान केसमध्ये सांगितलेलं आहे, तिथं असलेल्या वस्तुस्थितीवर, तिथं असलेल्या परिस्थितीवर ते निर्भर करणार आहे, त्याच्यावर अवलंबून असणार आहे. लक्षात ठेवा, आत्मसंरक्षणाचा अधिकार. हे 96 बद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर पुढचं कलम बघणार आहे 97. आता 97 कलम कशाबद्दल आहे, लक्षात ठेवा. परत 97 कलम मध्ये काय सांगितलेलं आहे, आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे हा खाजगीरित्या बचाव करण्याचा जो अधिकार आहे, खाजगीरित्या बचाव करण्याचा, तो आत्मसंरक्षणाचा अधिकार कशासाठी वापरू शकतो तुम्ही, शरीराचा बचाव करण्यासाठी आणि मालमत्तेचा बचाव करण्यासाठी. खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे शरीराचा बचाव करण्यासाठी किंवा मालमत्तेचा बचाव करण्यासाठी हा जो तुमचा खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो आहे, असं कलम 97 म्हणतं. लक्षात ठेवा, हे कलम 97 मध्ये दिलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर लक्षात ठेवा, आणखीन एक लक्षात ठेवा, हा जो आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे तो शरीराचा बचाव करण्यासाठी, मालमत्ताचा बचाव करण्यासाठी आहे. त्याचबरोबर स्वतःच्या शरीराचा तरी बचाव करणारच आहे, त्यामध्ये दुसऱ्याच्या शरीराचा बचाव करण्यासाठी सुद्धा हा आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे, आत्मसंरक्षणाचा अधिकार सेक्शन 97 कलम 97 जे आहे ते कलम 97 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे स्वतःची बॉडी असेल किंवा दुसऱ्याची बॉडी असेल, स्वतःचं शरीर असेल किंवा दुसऱ्याचं शरीर असेल, त्याचा बचाव करण्यासाठी सुद्धा आहे. आणि तसंच मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा इथं खाजगी बचावाचा अधिकार जो आहे तो 97 मध्ये दिलेला आहे. लक्षात ठेवा. आता यानंतर पुढचं सेक्शन जे आहे ते सेक्शन 98 आहे. लक्षात ठेवा, 96 मध्ये आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स बघितलं, आत्मसंरक्षणाची कृती करताना, आत्मसंरक्षणासाठी कृती करताना गुन्हा ठरत नाही बघितलं. 97 मध्ये सांगितलं हा खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार आहे, तो शरीराच्या संदर्भात पण आहे आणि मालमत्तेच्या संदर्भात पण आहे, हे सांगितलं. 98 काय सांगतं, लक्षात ठेवा. 98 जे आहे सेक्शन 98 जे आहे ते सांगतं, एखाद्या मनोविकल व्यक्ती असेल, एखादी मनोविकल व्यक्ती, त्या मनोविकल व्यक्तीनं एखादी कृती केली, त्याच्या विरोधात सुद्धा हा जो खाजगी बचावाचा अधिकार आहे तो वापरता येऊ शकतो, हे म्हटलेलं आहे. एखादा मनोविकल व्यक्ती असेल, अल्पवयीन बालक असेल, नशेत असलेली व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्ती गैरसमजुतीने तुमच्यावर हल्ला केला, तर त्याच्या विरोधात सुद्धा हा जो आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो वापरता येतो. कारण लक्षात ठेवा, मी तुम्हाला आपली चर्चा जी आहे ती चॅप्टर 4 बद्दल चालू आहे. ह्या चॅप्टर 4 मध्ये आपण आत्मसंरक्षणाचा खाजगी बचावाचा अधिकार जो आहे त्या खाजगी बचावाच्या अधिकाराबद्दल चर्चा करतोय. यामध्ये लक्षात ठेवा, आपण याच प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 4 चॅप्टर 4 मध्ये 84 कलम बघितले, सेक्शन 84 जे आहे ते बघितलंय, आयपीसी सेक्शन 84 जे आहे ते बघितले. हे सेक्शन 84 काय करतं, लक्षात ठेवा, मनोविकल व्यक्ती असेल एखादा आणि त्यानं समजा एखादी कृती केली, तर त्याला ऍक्च्युअली ती कृती करताना त्या कृतीची जाणीव नसते. आणि दुसरा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, त्या कृतीची जाणीव तर नसतेच त्या व्यक्तीला. तसंच लक्षात ठेवा, त्या केलेल्या कृतीच्या परिणामांची पण काय नसते, त्याला समज नसते. म्हणून हा मनोविकल व्यक्ती जे आहे तर ते अपवादामध्ये येतात.
आणि अशा मनोविकल व्यक्तीनं जर तुमच्यावर अचानक हल्ला तर केला तर काय करणार, तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो आहे, इथं सांगितलेला आहे सेक्शन 98 आहे, ते सेक्शन 98 खूप महत्त्वाचं आहे. मनोविकल व्यक्ती जो आहे तो मनोविकल व्यक्तीनं किंवा वेडसर व्यक्ती असेल किंवा नशेत असलेला व्यक्ती असेल, गैरसमजुतीनं केलेलं कृत्य, हे सगळ्या इतर म्हटलं इथं ह्या सगळ्या लोकांनी तुमच्यावर जर एखादी कृती केली, हल्ला केला तर तुम्हाला काय आहे, तर तिथं तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे असं 98 म्हणतं. त्यांना बचाव आहे 84 नुसार, तुम्हाला 98 नुसार आत्मसंरक्षण करण्याचा अधिकार आहे. ते जे कृती करतात त्यांना कळत नसतं म्हणून त्यांना 84 वाचवतं आणि ते तुमच्यावर हल्ला केले तर तुम्ही त्याच्या विरोधात काय करू शकता, स्वतः संरक्षण करू शकता. तुम्हाला अधिकार कशामध्ये मिळतं, 98. म्हणजे 84 आणि 98 बघताना तुम्ही कसं बघणं गरजेचं आहे, पॅरलल बघणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं जे आहे, कधी हा आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही, खूप महत्वाचा आहे. नो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इथं म्हटलंय, लक्षात ठेवा. कधी हा हक्क जो आहे तुमच्याकडे मिळत नाही, तुमचा हक्क कधी नसतो, याच्याबद्दल आपण चर्चा करणार. आता 99 जे आहे ते 99 बद्दल चर्चा करू. नो राईट ऑफ द प्रायव्हेट डिफेन्स. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, एखादा लोकसेवक जर असेल, एखादा लोकसेवक आपली जबाबदारी बजावत असेल, तो कशा पद्धतीने बजावू दे, लक्षात ठेवा. एखादा लोकसेवक आहे, त्या लोकसेवक जर आपली कारवाई करत असेल आणि तुम्ही ते लोकसेवक कारवाई करताना त्याच्या विरोधात हा जो आहे हा अधिकार तुम्ही वापरू शकत नाही, लक्षात ठेवा. हा अधिकार वापरू शकत नाही. एक केस डिस्कस करूया याच्या संदर्भात. आपण चर्चा करतोय कलम 99 बद्दल, नो राईट ऑफ द प्रायव्हेट डिफेन्स. कधी आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही याच्याबद्दल चर्चा करतोय. यामध्ये आपण लोकसेवक जो आहे त्या लोकसेवकांना आपली कारवाई करताना मग कशाही पद्धतीने कारवाई करू दे, त्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही त्याच्या विरोधात, कारण तो त्याचा ड्युटी आहे, कर्तव्य आहे, तो कर्तव्य पार पाडत आहे, त्याच्या विरोधात तुम्ही काही करू शकत नाही, आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो वापरू शकत नाही, असं आहे. एक आपण याचं उदाहरण जे आहे घेऊया, लक्षात ठेवा. पब्लिक प्रॉसिक्युटर वर्सेस सूर्यनारायण केस. ही केस आहे, ही बघणार आहे, लक्षात ठेवा. या केसमध्ये काय झालं लक्षात ठेवा, पब्लिक प्रॉसिक्युटर वर्सेस सूर्यनारायण केस जी आहे ही केस बघणार आहे. या केसमध्ये काय झाले लक्षात ठेवा, काही कस्टम अधिकारी जे आहेत त्यांनी हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना पकडलं, लक्षात ठेवा. यांनी काय केलेलं, काही गुड्स, काही वस्तू ज्या असतात त्या वस्तू त्या यमन म्हणून एक देश आहे, ते यमन या देशामधून काय केलं, भारतामध्ये स्मगलिंग करून आणलेलं. भारतामध्ये यमन या देशातून इंडियामध्ये काय केलं, त्यांनी काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तू काय केलं, स्मगलिंग करून आणलेलं, लक्षात ठेवा. आणि ते स्मगलिंग करून आणलेलं आणि त्यामुळं हे कस्टम अधिकाऱ्यांनी काय केलं, कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर 10 टाकले, लक्षात ठेवा. आणि 10 टाकल्यानंतर हे जे आरोपी आहेत त्या आरोपींनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्या अधिकार लोकसेवक होते आणि लोकसेवकावर प्रतिहल्ला केला. यावेळी काय सांगितलं, यावेळी न्यायालयाने सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा, इथं तुम्हाला काय आहे, आत्मसंरक्षणाचा अधिकार नाही आहे. कारण हे जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की आमच्यावर त्यांनी हल्ला केलेलं म्हणून आम्ही त्यांना प्रतिहल्ला केलं आणि त्यांना काय केलं, इंजुरी झाल्या, त्यांना काय झालं, त्यांना दुखापत झाली. परंतु न्यायालयानं सांगितलं, लक्षात ठेवा, न्यायालयानं काय सांगितलंय, न्यायालयानं सांगितलेलं आहे की अशा वेळी आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्हाला काय करता येत नाही, वापरता येत नाही, लोकसेवक आपलं काय करताना, कारवाई करताना. ठीक आहे. दुसरा मुद्दा बघूया आपण, कधी तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार परत कोणत्या केसमध्ये वापरता येत नाही. व्हेनेवर देयर इज सफिशियंट टाइम टू ऑब्टेन द, तुम्हाला ज्यावेळी सफिशियंट टाइम असतं, ठीक आहे, सरकारी अधिकाऱ्याची मदत घेण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे वेळ असतो किंवा सरकारी अधिकाऱ्याची मदत घेणे शक्य असतं, त्यावेळी सरकारी अधिकाऱ्याची मदत घेणे ज्यावेळी तुम्हाला शक्य असतं ते, ठीक आहे, मदत घेणे शक्य असतं त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांची, पोलिसांची मदत घेणे शक्य असतं, त्यावेळी तुम्ही हा अधिकार वापरू शकत नाही. अलीकडची केस आहे, लक्षात ठेवा, राजकुमार वर्सेस अदर. ही केस खूप महत्वाची आहे. राजकुमार अँड अदर्स वर्सेस स्टेट, ही केस बघूया आपण. या केसमध्ये काय झालं लक्षात ठेवा, यामध्ये ही केस कधीची, अलीकडची केस आहे, ही केस 28 मार्च 2022 ची केस आहे. या केसमध्ये काय निकाल आलाय बघा, यामध्ये केस आलाय, ही केस काय सांगतो तुम्हाला, हा जो व्यक्ती आहे आणि आरोपी आहेत हे आपल्या घरात जाऊन बसलेत, लक्षात ठेवा. हे घरात जाऊन बसलेत आणि काही जे हल्ला करणारे लोक आहेत ते घराच्या बाहेर थांबलेले, हल्ला करणारे लोक घराच्या बाहेर करत होते, थांबलेले, आणि यांनी प्रतिहल्ला करून त्यातल्या एका व्यक्तीला काय केलं, मारलं, लक्षात ठेवा. या व्यक्तीनं, आरोपीनं काय केलेलं आहे, या केसमध्ये राजकुमार अँड अदर वर्सेस स्टेट केसमध्ये काय केलं, आरोपीनं काय केलं, आरोपीनं प्रतिहल्ला केला आणि मारलं, त्याच्यावर हल्ला झाला म्हणून आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. ते आत्मसंरक्षणाचा अधिकार त्याला वाटलं की त्याला आहे म्हणून त्यानं काय केलं, ज्याने हल्ला केला त्याला मारलं.
सर्वोच्च न्यायालयानं काय दिलं, ठीक आहे. तर न्यायालयानं काय केलं, तो जो घरात लपून बसलेला राजकुमार जो होता तो स्वतःच्या घरामध्ये होता. राजकुमार हा जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या घरामध्ये होता, लक्षात ठेवा. आणि काय केलं न्यायालयानं, काय केलं, पूर्ण त्याचं साईट प्लॅन, त्याचं जे घर आहे त्या घराचं आहे त्या घराचं साईट प्लॅन मागवलं. आणि न्यायालयाने निर्णय कसा दिला लक्षात ठेवा. यानं काय राजकुमार अँड अदर हे जी केस आहे या केसमध्ये आरोपीनं काय सांगितलं की ते माझ्यावर हल्ला करायला आले आणि ते कधी पण मला गोळी घालू शकत होते आणि म्हणून मी त्यांना मारून टाकलं असं म्हटलं इथं. पण न्यायालयानं काय सांगितलं लक्षात घ्या. न्यायालयानं काय सांगितलं, साईट प्लॅनचं स्टडी केलं आणि त्या साईट प्लॅनवरून न्यायालयानं सांगितलं की तो ज्या घरामध्ये राहत होता त्या घरामध्ये लपून बसण्यासाठी इतर खोल्या सुद्धा होत्या. तो तिथं लपून बसू शकत होता, तो जरी स्वतःच्या घरात असला तरी. त्याचबरोबर लक्षात ठेवा तिथंच त्याला दुसरा रस्ता जे होतं नॉर्दर्न साईडला, म्हणजे न्यायालयानं असं मेन्शन केलेलं आहे, उत्तरेकडे अजून एक दरवाजा होता, तिथून सुद्धा हा व्यक्ती जो आहे आरोपी पळून जाऊ शकत होता, लक्षात ठेवा, आणि सरकारी मदत घेऊ शकत होता. या तरी सुद्धा लक्षात ठेवा या व्यक्तीनं काय केलेलं आहे, ज्यांनी हल्ला करायला आलेले त्यांच्यावर काय आहे, त्यांना मारलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा इथं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स वापरता येणार नाही असं सांगितलं, लक्षात ठेवा. हे न्यायालयाने सांगितलेलं आहे. अलीकडची केस आहे 2022 28 मार्च 2022 हा निकाल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या केसमध्ये राजकुमार केसमध्ये तो कोणत्याही रूममध्ये लपून बसू शकत होता, स्वतःच्या घरामध्ये होता. त्यानंतर तो उत्तरेकडे दरवाजा होता, उत्तरेकडचं घर आहे तिथं काय होतं, उत्तरेला त्या दरवाज्यातून तो पळून जाऊ शकत होता, लक्षात ठेवा. तसं न करता त्यानं काय केलेलं आहे, त्यानं प्रतिहल्ला केला, लक्षात ठेवा. आणि त्यानं मग नंतर न्यायालयाकडे काय सांगितलं, न्यायालयाकडं कलम 99 नुसार राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे त्याचा मी वापर केला आणि मला काय करा, मला ह्या अपवादामध्ये घाला असं मागणी केलेली. पण न्यायालयानं सांगितलं की तुला हा जो आहे अधिकार नव्हता. का? कारण हे केस जे आहे काय आहे, त्याला सरकारी मदत मिळवणं इथं शक्य होतं, लक्षात ठेवा. म्हणजे खाजगी बचावाचा अधिकार, आत्मसंरक्षणाचा अधिकार 2 केसेसमध्ये नसतो. पहिली केस सांगितलं लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असताना हा वापरता येत नाही. दुसरी केस सांगितली, काय सांगितली दुसरी केस, यामध्ये सांगितलं सरकारी मदत तुम्ही मिळवू शकत असाल, तुमच्याकडे सरकारी मदत मिळवण्यासाठी मार्ग असेल, तुम्हाला सरकारी मदत मिळवण्यासाठी काय असेल, तुमच्याकडं व्यवस्था असेल, रस्ता असेल, त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, तुम्ही हा अधिकार वापरणार नाही, या लक्षात ठेवा. हे न्यायालयानं परत इथं राजकुमार अँड अदर वर्सेस स्टेट केसमध्ये सांगितलेलं आहे. सरकारी मदत मिळण्याची जर शक्यता असेल तर तुम्ही हा अधिकार जो आहे हा अधिकार वापरू शकत नाही, हे सांगितलंय. हे झालं दुसरा मुद्दा. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे काय, हा जो आहे कितीपर्यंत एक्सटेंड करायचं, ठीक आहे, हा एक्सटेंट ऑफ द राईट, ठीक आहे, एक्सटेंट ऑफ द राईट किती असणार, एक्सटेंट ऑफ राईट जे आहे ते किती असणार, हा हक्क कितपत तुम्ही वाढवू शकता याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. हा हक्क जो आहे कितपत तुम्ही वाढवू शकता. लक्षात ठेवा एक केस आहे जुनी, ठीक आहे, ही केस कधीची 1866 गोकुल बोवी केस आहे. गोकुल बोवी केस, एक्सटेंट ऑफ द राईट, कितपत तुम्हाला अधिकार आहे. ह्या गोकुल बोवी केसमध्ये काय झालं लक्षात ठेवा, 1866 ची केस आहे, ठीक आहे. या केसमध्ये काय झालं लक्षात ठेवा, या केसमध्ये ही गोकुल बोवी केसमध्ये काय झालं, एक वृद्ध महिला जी आहे ती रात्री अंधारामध्ये चोरी करण्यासाठी आली. किरकोळ चोरी करणाऱ्या स्त्रिया ज्या असतात त्या पद्धतीनं ती जी वृद्ध महिला जी आहे, वृद्धा जी आहे ती आली एकाच्या घरामध्ये आणि त्यानं काय केलं लक्षात ठेवा, त्या व्यक्तीनं त्या गोकुल बोवीला काय केलं, काठीनं खूप मारलं, लक्षात ठेवा. त्यामध्ये त्या म्हातारीचं निधन झालं. आता इथं त्यानं परत काय सांगितलं, मला हा खाजगी बचावाचा अधिकार आहे किंवा आत्मसंरक्षणाचा अधिकार मी इथं वापरलं असं सांगितलं. पण न्यायालयानं तो जो आरोपी होता त्याला सांगितलं की ही व्यक्ती चोरी करायला आलेली, इथं तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकत नाही, कारण ही व्यक्ती तुम्हाला कितपत इजा पोहोचवणार होती ह्याच्यावर ते आत्मसंरक्षणाचा अधिकार ठरतं. कायम लक्षात ठेवायचं, जेवढा हल्ला होणार आहे तेवढ्याच प्रतीचा किंवा तेवढ्याच प्रमाणात प्रतिहल्ला होणं आवश्यक आहे. जेवढा हल्ला होणार आहे तेवढाच प्रतिहल्ला होणं आवश्यक आहे. एक्सटेंट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण ती म्हातारी जी स्त्री होती, ती वृद्ध महिला, ती कितपत तुम्हाला इजा करू शकत होती आणि ती चोरी करायला आली, लक्षात ठेवा. तुम्हाला इजा करणार नव्हती तरी सुद्धा तुम्ही तिला लाठीनं मारून टाकला. इथं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, खाजगी बचावाचा अधिकार येत नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. हे म्हणजे आपण चर्चा केली 3 केसेस जे आहेत ते 3 केसेस बघितले, केव्हा हा खाजगी बचावाचा अधिकार वापरता येत नाही हे कलम 99 मध्ये सांगितलेले. 1 लोकसेवक आहेत ते लोकसेवक कर्तव्य पार पडत असतील तेव्हा, 2 ज्यावेळी सरकारी मदत मिळणं शक्य असेल तेव्हा, आणि राजकुमार केसमध्ये आपण बघितलं, लक्षात ठेवा अलीकडची केस, आणि 3 एक्सटेंट ऑफ द राईट कितीपर्यंत असणार आहे.
जेवढा तुमचा हल्ला होणार आहे तेवढाच तुमचा काय असणं गरजेचं आहे, प्रतिहल्ला करणं गरजेचं आहे. हे गोकुल बोवी केस जे आहे ते गोकुल बोवी केसमध्ये सांगितलं. हे सगळं आपण 99 कलमापर्यंत बघितलं. आता परत एकदा आपण काय काय बघितलं बघा, 96, 97, 98, 99 4 कलमांची चर्चा केली. ह्या 97 कलम काय म्हणतं, 97 कलम जे आहे ते म्हणतं तुम्हाला शरीर त्याचबरोबर मालमत्ता या दोघांचा पण बचाव करण्याचा खाजगी अधिकार आहे. लक्षात ठेवा, खाजगी बचाव करण्याचा काय तुम्हाला अधिकार आहे असं 97 म्हणतं. मग आपण काय करूया, हे जे कलम आहेत उरलेले पुढचे नेक्स्ट कलम त्यांच्याबद्दल काय करणार आहे आपण चर्चा करणार आहे, आपण ते बघू. लक्षात ठेवा. आता नेक्स्ट कलम बघताना आपण बघू. ठीक आहे, आता यामध्ये बघू. लक्षात ठेवा, पहिला आता 99 कलमपर्यंत आपण चर्चा केली. तुम्हाला परत सांगितलं की आपण खाजगी बचाव करण्याचा अधिकार बघतो ते कुठून कुठंपर्यंत आहे, 96 ते 106 कलम जे आहेत इथंपर्यंत आहे खाजगी बचाव करण्याचा अधिकार. आणि त्यात सांगितलं तुम्हाला 97 कलम काय सांगतं, हा जो खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो शरीराच्या विरुद्ध बचाव, स्वतःच्या शरीराचा किंवा इतराच्या शरीराचा बचाव करण्याचा अधिकार आहे. तसंच मालमत्तेच्या बचाव करण्यासाठी तुम्ही हा अधिकार वापरू शकता. हे 97 मध्ये आपण चर्चा केली आहे. आपण काय केलं इथं आपण लिहिलं शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध आपण सेक्शन्स लिहिले. शरीराविरुद्ध बचाव करण्याचा अधिकार कलम 100, 101, 102 आणि 106 या कलमामध्ये चर्चा केली आहे. आणि मालमत्तेचा बचाव करण्याचा अधिकार जो आहे खाजगी अधिकार ते 103, 104 आणि 105 यामध्ये चर्चा केली आहे. आपण काय करूया आता हा पॉईंट बघूया. पहिल्यांदा 100 कलम 100 जे आहे ते काय सांगतं लक्षात ठेवा. कलम 100 सांगतं लक्षात ठेवा, शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हा हक्क जो आहे तो मृत्यू घडवून आणण्या इतपत कधी एक्सटेंड होतो. इथं सांगितलं एक्सटेंड जे आहे ते एक्सटेंड खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, हा जो शरीराविरुद्ध बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो मृत्यू घडवून आणण्या इतपत कधीपर्यंत असतो हे 100 सेक्शन 100 मध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या मध्ये सांगितलेलं आहे, सेक्शन 100 जे आहे ते सेक्शन 100 मध्ये सांगितलेलं आहे. आता सेक्शन 100 जे आहे ते सेक्शन 100 बद्दल बघू. लक्षात ठेवा, यामध्ये 7 गंभीर गोष्टी सांगितलेल्या आहेत. यामध्ये काय सांगितले, 7 गंभीर गोष्टी सांगितल्या. त्याच वेळी तुम्ही समोरच्याला मृत्यू देऊ शकता, स्वतःचं संरक्षण करण्यास समोरच्याला मृत्यू देऊ शकता हे सांगितलेलं आहे. 100 आहे. 100 बद्दल बघू. लक्षात ठेवा, पहिला आहे त्यामध्ये लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीनं खुनी हल्ला केला. यामध्ये कोणकोणत्या आहेत बघा, एखाद्या व्यक्तीनं खुनी हल्ला केला. 2 एखादा व्यक्ती तुमच्यावर जबर दुखापत केला. 3 बलात्कार. 4 अनैसर्गिक संभोग. 5 चोरून नेणे किंवा पळवून नेणे. ठीक आहे, त्यानंतर आहे गुप्त जागी लपून ठेवणे आणि शेवटचं जे आहे ते ऍसिड फेकणे. या सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्हाला जो आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो कितपत आहे, तो जो आहे मृत्यू घडवून आणण्या इतपत आहे. 7 आहे ते 7 गोष्टी सांगितल्या. कोणकोणत्या सांगितल्या, 1 खुनी हल्ला झाला. 2 जबर दुखापत झाली. 3 बलात्कार. 4 अनैसर्गिक संभोग. 5 चोरून नेणे किंवा पळवून नेणे. ठीक आहे, 6 गुप्त जागी लपून ठेवणे आणि 7 ऍसिड फेकणे. ह्या 7 जर सर्कमस्टन्सेस असतील किंवा 7 गंभीर कृत्य जर असतील, ह्या गंभीर कृत्य ज्यावेळी होत असतात ही 7 गंभीर कृत्य सांगितली तुम्हाला, याच वेळी तुमचा खाजगी बचाव करण्याचा अधिकार कुठपर्यंत एक्सटेंड होतो, तो मृत्यू घडवून आणण्या इतपत तुमचा तो अधिकार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्या 7 सर्कमस्टन्सेसमध्ये 7 परिस्थितीमध्ये 7 परिस्थिती सांगितल्या तुम्हाला. त्यानंतर पुढचं जे आहे पुढचं कलम ते 101 आहे. लक्षात ठेवा. आता हे सांगतं का, हे 100 इथं काय केलंय बघा, 7 गोष्टी सांगितल्यात तुम्हाला, 7 परिस्थिती सांगितल्यात. आणि 101 काय सांगतं, 101 सांगतं मृत्यूखेरीज अन्य अपाय सांगतं. एखाद्या व्यक्तीने तुमच्या हावर हल्ला केला तर मृत्यूखेरीज तुम्हाला अन्य अपाय तुम्ही त्याला करू शकता. एखाद्या व्यक्तीनं हल्ला केला तर ते इथं सांगितलेल्या 101 मध्ये सर्व गोष्टी इथं जे जे सांगितलेल्या आहेत ते सोडून इतर गोष्टी करायला जर व्यक्ती आला तर तुम्ही त्याला मृत्यू देऊ शकत नाही. मृत्यूखेरीज तुम्ही काय करू शकता, तुमचं आत्मसंरक्षण करताना त्याला काय करू शकता, अन्य अपाय करू शकता. हे 101 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर लक्षात ठेवा बघा काय असेल, 100 मध्ये तुम्हाला 7 परिस्थिती सांगितली. त्या 7 परिस्थितीमध्येच काय आहे, तुम्ही तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्या इतपत वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला 101 सांगितलं, हे जे 7 केसेस आहेत इथं जे परिस्थिती सांगितली, हे परिस्थिती सोडून इतर परिस्थितीमध्ये काय करू शकता, तुम्ही मृत्यूखेरीज अन्य अपाय तुम्ही त्याला करू शकता. त्यानंतर तुम्हाला आहे ते 102 जे आहे कलम खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. आता हा जो तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार कधी सुरू होतो आणि कधी संपतो किंवा कधीपर्यंत चालू राहतो, याचा हक्क सुरू कधी होतो तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार आणि तो कधीपर्यंत चालू राहतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे.
ज्यावेळी एखादा व्यक्ती तुमच्यावर हल्ला करतो, ज्यावेळी शरीराविरुद्ध एखादा व्यक्ती जो आहे तुमच्यावर हल्ला करतो आणि हल्ला केल्यानंतर हा हक्क सुरू होतो तुमचा आणि तो चालू कितपत राहतो हे काय ठरवणार आहे, परिस्थिती ठरवणार आहे. याच्यासाठी आपण एक केस बघणार आहे. ती केस म्हणजे काय तर 102 ची चर्चा करण्यासाठी आपण उत्तर प्रदेश वर्सेस रामस्वरूप केस बघणार आहे. ही केस खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश वर्सेस रामस्वरूप केस. या केसमध्ये काय झालं लक्षात ठेवा, या केसमध्ये हा जो आरोपी आहे याच्यावर हल्ला झाला, लक्षात ठेवा. हा हल्ला झाल्यानंतर या व्यक्तीने, या आरोपीनं काय केलं, या आरोपीनं त्याला ओव्हरपॉवर केलं. कधी कधी काय होतं, आपल्याला समोरच्याचा अंदाज नसतो, आपण त्याच्यावर हल्ला करतो आणि समोरचा त्याच्यापेक्षा काय होतो, पॉवरफुल निघतो. इथं असं झालं या केसमध्ये. या केसमध्ये काय झालं, आरोपी जो आहे त्या आरोपीवर हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्या आरोपीनं जो जिथं नाव आहे त्याचं लक्षात ठेवा, त्यानं काय केलं, त्याला ओव्हरपॉवर केलं. ओव्हरपॉवर केलं म्हणजे त्याला हरवलं, लक्षात ठेवा. ओव्हरपॉवर केलं त्याला आणि ओव्हरपॉवर केल्यानंतर तो जो हल्ला केलेला व्यक्ती तो पळत सुटला, लक्षात ठेवा. हल्ला केलेला व्यक्ती जो आहे तो त्या ज्या आरोपीच्या घरासमोर आलेला तिथून त्यानं काय केला, पळ काढला, लक्षात ठेवा, पळत सुटला. हा जो आरोपी आहे यानं काय केलं, लक्षात ठेवा, हा पळून जात होता तरी सुद्धा लक्षात ठेवा जो हा आरोपी आहे त्या आरोपीनं काय केलं, आरोपीनं याला बंदुकीनं गोळी घातली, लक्षात ठेवा. आणि यामध्ये काय झालं, ह्या व्यक्तीचं निधन झालं, हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं. या केसमध्ये हा जो आरोपी आहे या आरोपीनं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, खासगी बचावाच्या अधिकाराअंतर्गत कोर्ट समोर काय केली, कोर्ट समोर मागणी केली की माझा अधिकार आहे, मी तो अधिकार वापरलेला आहे. पण न्यायालयानं काय सांगितलं, लक्षात ठेवा, न्यायालयानं सांगितलेलं इथं हा व्यक्ती जो आहे ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी तुमचा हा अधिकार सुरू झाला, पण नंतर हा व्यक्ती स्वतःचा हल्ला करणारा व्यक्ती स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून चाललेला, लक्षात ठेवा. अशा वेळी तुम्ही तुमच्या आत्मसंरक्षणाचा अधिकार काय करू शकत नाही, वापरू शकत नाही. कधीपर्यंत वापरू शकता, जोपर्यंत ती परिस्थिती चालू राहते तोपर्यंतच. ज्यावेळी हा पळून चाललेला आहे, ज्यावेळी तुमचा धोका संपलेला आहे, धोका एकदा संपल्यानंतर तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो आत्मसंरक्षणाचा अधिकार तुम्ही वापरू शकत नाही. हे 102 मध्ये सांगितलंय. त्यासाठी तुम्हाला रामस्वरूप केस जी आहे, उत्तर प्रदेश वर्सेस रामस्वरूप ही केस जी आहे, ही केस सांगितली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा आणखीन एक 106 केस आहे, ती 106 सेक्शन जे आहे ते सुद्धा शरीराविरुद्धच आहे, लक्षात ठेवा. प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत आहात आणि त्यावेळी एखाद्या निरपराध व्यक्तीला जर इजा होत असली तरी देखील तुम्ही हा अधिकार वापरू शकता, असं 106 मध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा मित्रांनो, शरीराविरुद्ध आपण कधी आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरतो ते आपली चर्चा चालू आहे. त्यामध्ये 100 मृत्यू घडवून आणण्या इतपत तुमचा हा अधिकार आहे. त्याचे 7 पॉईंट सांगितले, 7 मुद्दे सांगितले. त्या 7 मुद्द्यामध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, खुनी हल्ला, जबरदुखापत, बलात्कार, अनैसर्गिक संभोग, पळवून नेणे, ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, गुप्त जागी लपून ठेवणे आणि अजून एक 7वा मुद्दा जो आहे तो 7वा मुद्दा कोणता सांगितला, ऍसिड फेकणे. या केसेसमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो मृत्यू घडवून आणण्याइतपत काय होतो, वाढतो. त्यानंतर इतर वेळी तो मृत्यूखेरीज अन्य अपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे 102 मध्ये सांगितलेलं आहे जोपर्यंत धोका आहे तोपर्यंत तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे हक्क कधी सुरू होतो आणि कधीपर्यंत चालू राहतो हे 102 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 106 मध्ये सांगितलेलं आहे हा आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना एखाद्या निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकता. हे सेक्शन 106 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर याच्या पॅरलच इथं आपण काय केलेलं आहे, मालमत्तेविरुद्ध अधिकार जे आहेत ते मालमत्तेविरुद्ध तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार, मालमत्तेचा बचाव करताना आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरणार आहे. त्याच्याबद्दल इथं ह्या 3 सेक्शन्समध्ये चर्चा केलेली आहे. आपण आता इथं 7 पॉईंट सांगितलेले. आता इथं काय करूया, इथं सेम इथं 5 मुद्दे जे आहेत ते 5 मुद्दे सांगितलेले. त्या 5 मुद्द्यांच्या वेळी 5 परिस्थिती आहेत, त्या 5 परिस्थिती सांगितलेत. या 5 गंभीर कृत्यांविरुद्धच तुम्ही काय करू शकता, तुमचा जो अधिकार आहे तो काय होणार आहे, मालमत्तेचं संरक्षण करताना, इथं पॅरलल बाण मारलेलं बघा, मालमत्तेचं संरक्षण करताना मृत्यू घडवून आणण्या इतपत तुमचा अधिकार होणार आहे, खासगी बचावाचा अधिकार होणार आहे. 5 केसेसमध्ये होणार आहे. पहिल्यांदा म्हणजे काय, जबरी चोरी. दुसरं म्हणजे काय, रात्रीची घरफोडी. पहिलं म्हणजे काय, जबरी चोरी, ठीक आहे.
दुसरं म्हणजे काय, रात्रीची घरफोडी. घरफोडी नुसती नाही, लक्षात ठेवा, घरफोडी नुसती नाही तर कशी घरफोडी, रात्रीची घरफोडी. तिसरं आहे जाळपोळ करून तुमचं घर कोणीतरी नष्ट करण्यास आलं असेल तर, मालमत्ता किंवा घर जे आहे ते नष्ट करण्यास आलं असेल, तिसरं आहे. त्यानंतर चौथं जे आहे ते चोरी, अपक्रिया, घराचे अतिक्रमण करताना मृत्यू किंवा जबर दखापत होण्याची शक्यता असेल तर. आणि पाचवा जो आहे तो पाचवा मुद्दा जो आहे त्यामध्ये सांगितलेला आहे. हा पाचवा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्र आहे, ते महाराष्ट्राच्या बाबतीत दुरुस्ती आहे. 31 डिसेंबर 1971ची दुरुस्ती आहे. पाचवा मुद्दा. 5 केसेसमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही मृत्यू घडवून आणण्याइतपत आत्मसंरक्षणाचा अधिकार करू शकता. हा पाचवा जो आहे तो काय, सार्वजनिक मालमत्तेचे स्फोटकाच्या सहाय्याने जाळपोळ करण्याची परिस्थिती निर्माण झालं तर हे 5 परिस्थिती आहेत. त्या 5 परिस्थितीमध्येच मालमत्तेचं संरक्षण करताना तुम्ही मृत्यू घडवून आणण्या इतपत काय करू शकता, तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकता. त्यानंतर जसं 100 इथं होतो शरीराविरुद्ध वापरत होतो, शरीराचं संरक्षण करण्यासाठी वापरत होतो, तसंच इथं 103 जे आहे ते मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी वापरतो. इथं 5 केसेस आहेत, 5 परिस्थिती आहेत, इथं 7 गंभीर कृती आहेत, इथं 5 कृती आहेत. त्यानंतर पुढं इथं काय लक्षात ठेवा, इथं शरीराच्या खाली बघितलं आपण मृत्यूखेरीज अन्य उपाय, सेम इथं सुद्धा तसंच आहे. 104 जे आहे ते 104 मध्ये सांगितलंय मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत सदरचा अधिकार जो आहे व्यापक असतो. मृत्यूखेरीज इथं पण तेच सांगितलं 104 मध्ये. फक्त इथं काय करणार आहे आपण, 104 कशा संदर्भात आहे, मालमत्तेच्या संरक्षण करताना मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याचा अधिकार तुम्हाला कितपत असतो हे सांगितलेलं आहे 104 मध्ये. ठीक आहे. आणि शेवटचं जे आहे ते 105 आहे ते मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो हक्क सुरू कधी होतो आणि कितपत चालू राहतो हे इथं सांगितलेलं आहे. यामध्ये पण सारखंच आहे, लक्षात ठेवा. इथं कसं होतं, जोपर्यंत धोका होईल शरीराच्या वेळी बघितलं आपण, लक्षात ठेवा. आणि केस सांगितली तुम्हाला, ज्यावेळी तुमचा धोका सुरू होतं त्यावेळी तुमचा हक्क चालू होणार आहे, धोका संपल्या तुमचा हक्क जो आहे तो संपणार आहे. तसंच लक्षात ठेवा मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी मालमत्तेचा खाजगी बचाव करताना ती परिस्थिती जोपर्यंत असणार आहे त्याच वेळी तुमचा अधिकार असणार आहे. एकदा की तो धोका टळला, ती परिस्थिती निघून गेली की तुमचा तो खाजगी बचाव करण्याचा अधिकार जो आहे तो संपणार आहे. लक्षात ठेवा. हे 105 जे आहे 105 मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. काय काय सांगितलं बघा, आपली चर्चा आहे ती प्रकरण 4 चॅप्टर 4 जे आहे ते जनरल एक्सेप्शन्स आहेत 76 ते 106 बद्दल त्यामध्ये चर्चा केली आहे, 76 to 106. त्यानंतर आपण बघितलं कुठलं, खाजगी संरक्षणाचा अधिकार बघितलं. 96 ते 106 जे आहेत ते खाजगी संरक्षणाच्या अधिकाऱ्यांच्याबद्दल चर्चा करतं. त्यामध्ये सांगितलं तुम्हाला 96 आत्मसंरक्षण करताना केलेली कृती गुन्हा नसते, त्यात तुम्हाला लिमिटेशन सांगितले. 97 मध्ये सांगितलं शरीर आणि मालमत्ता या दोघांचा बचाव करण्यासाठी तुम्ही हा खाजगी बचावाचा अधिकार वापरू शकता. 98 मध्ये सांगितलं मनोविकल व्यक्ती असेल, नशेतला व्यक्ती असेल, या मनोविकल आणि इतर व्यक्तींच्या विरोधात काय करू शकता तुम्ही, आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकता. 99 जे आहे त्या 99 मध्ये सांगितलं, लक्षात ठेवा काय सांगितलं, हा जो आहे आत्मसंरक्षणाचा अधिकार केव्हा नसतो हे सांगितलं. आणि त्याचे काही केसेस जे आहेत ते केसेस काय केले आपण चर्चा केली. आणि त्यानंतर आपण इथं आलो, लक्षात ठेवा इथं आपण पॅरलल आहे ते एकासमोर एक लिहिलेलं आहे. शरीराच्या विरोधात कोणतरी तुम्हाला हल्ला केला आणि शरीराचं संरक्षण करण्यासाठी 100, 101, 102 हे 3 सेक्शन्स आहेत. तसंच आहे मालमत्तेच्या विरोधात, इथं 100 मध्ये शरीरावर जो हल्ला झालेला आहे त्याच्यासाठी आत्मसंरक्षण करण्यासाठी 7 काय सांगितलेले आहेत, कृती सांगितलेल्या आहेत. तसं मालमत्तेच्या संदर्भात 5 कृती सांगितलेल्या आहेत 103 मध्ये. इथं सांगितलं मृत्यू घडवून आणण्या इतपत सांगितलेलं आहे 100 मध्ये. मृत्यू खेरीज जे आहे ते 101 मध्ये. मालमत्ते सुद्धा मध्ये तसंच आहे, लक्षात ठेवा. मालमत्तेचं संरक्षण करताना 103 मध्ये काय सांगितलेलं आहे, 103 मध्ये सांगितलेलं आहे की मृत्यू घडवून आणण्या इतपत सांगितलेलं आहे मालमत्ते संरक्षण करताना. 104 मध्ये सांगितलेलं आहे मृत्यू खेरीज अन्य अपाय याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि हा हक्क कधी सुरू होतो आणि किती वेळ चालू राहतो किंवा कधीपर्यंत चालू राहतो हे शरीराच्या संदर्भात जे आहे शरीराचं संरक्षण करताना 102 मध्ये सांगितलेलं आहे. तसंच लक्षात ठेवा मालमत्ता जे आहे ते मालमत्तेच्या संदर्भात संरक्षण करताना सांगितलेलं आहे. कधी सांगितलेलं आहे, 105 जे आहे ते 105 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या आपण व्हिडिओमध्ये आपण पुढचं भारतीय दंड संहिताचे आहे त्या भारतीय दंड संहितेबद्दल काय करणार आहे, पुढचं लेक्चर आपण घेऊन येणार आहे. आपली ही सिरीज चालूच राहणार आहे. कृपया हे जे आपलं व्हिडिओ चॅनल आहे ते व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.